इसके लिए एक लाइक बनता है फ्रेंड्स, लाइक ठोको, पेज को भी फॉलो करो और चैनल को भी सब्सक्राइब करो। यहाँ पर चिल्ला भी कुछ भी निकाले यहाँ पर डाले हम लोग चाय की जरूरत है। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आलेलं नवीन व्हिडिओ आपल्यासाठी. बघू शकता आता दिवस माळायला आलेला आहे ना, तरी आम्ही आलेलो फिशिंग करण्यासाठी. बघा आम्ही थोड्या वेळापूर्वी ते झापणी टाकली होती, सापडेला आहे आम्हाला एक संकट मासा, जो की खूप लहान आहे. बघू शकता कितूसा आहे, खूप लहान आहे मित्रांनो. ते काटे जे असते ते तोडून घेतलेले आहेत मी तिन्ही. चला जाळ्याच्या बाहेर काढून दाखवा, आपण तुम्हाला दाखवतो मी. इकडे बघू शकता, तिकडं काही चिलाप्या वगैरे आणि काही झिंगा आहे माझ्यामध्ये. एक झिंगा आहे, टायगर झिंगा मित्रांनो. त्याच्यामध्ये टायगर झिंगा सापडलेला आहे आम्हाला. बाहेर काढून दाखवतो. ते माझं शेंगट टाक त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये झिंगा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बाहेर काढून
तर मित्रांनो आपण पहिली झापणी उचलली, तिला काय एकच शेंगा सापडल्यानंतर बघा आपल्याला दुसरी झापणीवर आलो, आपण दुसऱ्या झापणीपाशी आपल्या सापडायला तेवढाच पहिल्यांदा आपण जे शुगर काढा तितक्यात तेवढाच मोठा शुगर सापडायला आपल्याला बघू शकता. तयार लवकरात लवकर काढून घेऊ मित्रांनो, कारण की दिवस माळत आलेला आहे आणि खूप टाईम होत आहे. कारण की सकाळपासून काल 4 वाजल्यापासून असतो, काल 4 वाजल्यापासून मित्रांनो इकडं भरपूर हवा अशी सुटलेली होती. वातावरण खूप खराब झालेलं आहे, आभाळ बी आलेला आहे ना. हवा आता थोडी 1-1.5 घंट्यापूर्वी शांत झाली, त्याच्यामुळे आम्ही आलेलो फिशिंग करण्यासाठी. तर काढत आहे सध्या आम्ही टाकून आलेलो, त्याला उचलत आहे. टाकलेले आहे तुझ्याकडे जाऊ दे. तर मित्रांनो बघू शकता, आपण नेमकाच एक बारीक शेंगाडी काढलेला. त्यानंतर बघा आपल्या केवढा मोठा शेंगाडी मिळालेला आहे. शेंगट मासा खूप मोठा आहे मित्रांनो, बघू शकता आपण. लगभग एक किलो तर कसा पण भरतो आहे, त्याच्यासमोर भरेल. जे काटे तोडायला खूप हार्ड जातात मित्रांनो, कारण की जे साईडचे जे काटे असतात ते जाळ्यामध्ये अडकलेले असतात, ते तोडायला जरा अवघड जातात. जे वरचा असतो तो इजी तुटला जातो, पण खालचे जे असते ते दोन साईडचे असतात त्यांना तोडायला थोडा टाईम लागतो. बघू शकता मित्रांनो कसा लाल भर झालेला आहे, कारण की आता थोड्या पिल्ले दिलेले असतात आणि पिल्ल्यासाठी दूध असतं यांचं. हे छोटं माझा आहे दोस्तो आहे मित्रांनो. सॉरी मित्रांनो, बोलायला थोडी गडबड होत आहे. हिंदी आणि मराठी थोडं कॉम्बिनेशन होत आहे, माफ करून घ्या. सपातून घ्या मित्रांनो, चालतं ते. बघू शकता मुदत आहे का. तर मित्रांनो हे जो आहे पिल्ल्यावाला मासा आहे मित्रांनो, बघू शकता हे जे लाल लाल दिसत आहे सगळं याचं दूध आहे, जे पिल्ल्यासाठी असं खालच्या पोटापाशी येत असतो. तर बघू आता समोर कोणता मासा सापडतो आपल्याला. तर टायगर झिंगा भेटलेला आहे आपल्याला. चला या दोन्हीला 1 बाय 1 करून काढून घेऊया आपण. हे आहे टायगर झिंगा, जो की माझ्या हातातून निघाला होता, पण तो जाळ्याच्या बाहेर नसता काढा म्हणून तो गेला नाही. तर जाळ्याच्या बाहेर काढा असता नंतर माझ्या हातून सटकला असता, गेला असता मित्रांनो माझ्या हातातून निघून. बघू शकता तर फायनली मला काढायला जाळ्याच्या बाहेर. बघू शकता जी चावण्याची जी ताकद आहे भरपूर जास्त असते मित्रांनो. हे बघ तर ट्राय करतो मला चावण्याचा तो. हे बघा म्हणजे पाय जे असतात चावण्याचे ते खूप फिरत असतो तो, आणि खूप सेन्सिअर असतो असतो मित्रांनो. ते जिकडं आपण पकडेल त्याच्या अंगाला तिकडं ते चावण्याचा प्रयत्न करतो. हे बघा मित्रांनो, काढायला आपण याला टाकूया त्या खऱ्यामध्ये. असं टायगर झिंगा मासा मित्रांनो, टायगर मासा किंवा टायगर झिंगा मासा म्हणतात त्याला. हे आहे चिलापी मासा, आपल्याला सर्वांना माहीत असेल. हा मासा खायला एकच नंबर लागतो. त्याला आपण काढायला बघूया समोर कोणता मासा सापडतो आपल्याला. तर त्याला तर मित्रांनो परत आपल्याकडे बिग कॉम्बिनेशन झालेलं आहे. पहिलं आता आणि जे चिलापी भेटलेली आहे, आणि बघा इकडं एक झिंगा आहे. आता जी सापडत होती मासे परत सापडायला आहे आपल्याला. एक झिंगा आहे, एक चिलापी एका जागेवर येऊ शकता तुम्ही. हे आहे टायगर झिंगा. आपण पहिल्यावर काढूया, आपण पहिल्यांदा टायगर झिंगा काढूया, नंतर चिलापी फिश काढूया, मासा काढूया नंतर. हे बी पहिल्यावर माझ्या हातातून सटकलेला आहे. पहिला बी असं सटकला होता माझ्या हातातून मित्रांनो, तुम्ही बघितला असेल. म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही अगोदर झिंगा मासा का काढताय, कारण की हा खूप व्हॅल्युबल मासा आहे मित्रांनो. याला भाव खूप रेट जो जास्त असतो मार्केटला. चिलापी मासाला कमी असतो, त्याच्याने चिलापी गेली तरी चालेल, पण टायगर झिंगा घ्यायला नाही पाहिजे. त्यामुळे आता टायगर मासा काढत असतो आमच्यावर कधी पण. आणि हे जास्तीत जास्त जाण्याचे चान्सेस असतील मित्रांनो, कारण की चिलापी मासा कधी जात नाही जाळ्याच्या बाहेर निघून. त्यानं बघा मला चावलेला आहे, पकडलं होतं माझ्या हाताला मित्रांनो. मी घेतलेलं काढून, त्याला काढूया. त्याला काढणं झालं आहे, आता काढू चिलापी मासा. जाळ्यामध्ये खूप गवत बी अडकलेलं आहे मित्रांनो. बघा आहे चिलापी. असं वाटतं खाली आणखीन एक मासा आहे मित्रांनो, बघूया कोणता आहे तो. सध्या आपण चिलापीला काढूया, फोकस करू चिलापीला काढण्यात. बघा चिलापी बी काढलेली आहे मित्रांनो. चला बघू खाली कोणता मासा होता. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला परत एक चिलापी मासा सापडलेला आहे. जाळ्यामध्ये अडकलेला आपल्या झापणी, आपण झापणीमध्ये सापडलेला आहे. आपण खेळत असतो त्या झापणी या प्रकारे फिशिंग करत आहोत सध्या आपण. बघू शकता आपण जाळ्यामध्ये खूप सारं गवत अडकलेलं आहे. त्या गवताला पडू द्या तिकडे, आपण काढूया चिलापीला. चिलापिया असं नाव असतं मित्रांनो ह्या माशाचं.
सगळ्या इंडियामध्ये ऑल इंडियामध्ये फेमस आहे मासा मित्रांनो. कारण की सगळ्यात जास्त खाल्ल्या जाणारा मासा आहे महाराष्ट्रामध्ये तो भरपूर खाल्ला जातो.